नमस्कार, स्वागत आहे स्वाद बाय वैशालीमध्ये. उन्हाळा सुरू झाला की सर्वांनाच थंडगार, रसरशीत असं काहीतरी हवं असतं. त्यासाठीच उन्हाळा स्पेशल थंडगार आणि खूपच रिफ्रेशिंग अशी तिवळची रेसिपी आज मी करणार आहे. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं तिवळ कसं बनवायचं हे आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला एका बाउलमध्ये आमसुलाच्या 8 ते 10 पाकळ्या मी घेत आहे आणि त्यामध्ये गरम पाणी घालत आहे. गरम पाण्यामुळे आमसूल लवकर भिजली जाते. आता याला मी 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवत आहे. याला आता 15 मिनिट झाले आहे. हे पहा, आपले आमसूल छान भिजले आहे. त्याच्यामुळे याचा गर आता व्यवस्थित निघेल. यासाठी मी याला व्यवस्थित कुस्करून घेत आहे. कुस्करल्यामुळे याच्यावरचा जो गर आहे तो व्यवस्थित निघला जातो. आता याला मी चाळणीने चाळून घेत आहे. यामुळे आपल्याला जो रस हवा होता तो चाळणीतून खाली जातो आणि वरती आमसुलाचा चोथा शिल्लक राहतो. हा जो शिल्लक राहिलेला चोथा आहे याचा वापर तुम्ही वाळवून भाजीत किंवा वरणात करू शकता. आता यामध्ये मी घालत आहे 1 वाटी गूळ. उन्हाळ्यात गुळाचे पेय पिणे खूप फायदेशीर असते. गूळ शरीराला थंडावा देतो, ऊर्जा देतो आणि पचन सुधारायला मदत करतो. गूळ घातल्यानंतर यात मी घातले आहे अर्धा चमचा मीठ. त्यामुळे या पेयाची चव अजून बॅलन्स होते आणि खूपच टेस्टी लागते. आता यामध्ये मी घालत आहे अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हिंग, 2 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्यांना मी उभा काप मारलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर. यामुळे या पेयाला खूप छान चव येते आणि सुगंधही खूप छान येतो. आता यामध्ये 2 ग्लास पाणी घालून याला मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. ही गोव्याची प्रसिद्ध रेसिपी आहे. बऱ्याच ठिकाणी याला फुटी कढी असेही म्हणतात. आता याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचे. यामुळे काय होतं, यामध्ये जे आपण मसाले घातले आहेत त्याचा अर्क या तिवळमध्ये उतरला जातो. हे पहा, 10 मिनिट झाले आहेत आणि आता आपलं तिवळ रेडी आहे. याला मी आता सर्व करत आहे. तिवळची चव आंबट गोड अशी असते. आमसूल हे कोकम फळापासून बनले जाते. आमसूल पचन सुधारते, ॲसिडिटी कमी करते आणि शरीराला थंडावा देते. यात अँटीऑक्सिडंट असतात जे हृदय आणि त्वचेसाठी चांगले आहेत. म्हणूनच कोकणात लोक आमसूल रोजच्या जेवणात वापरतात. तुम्ही आमसूल खाता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी स्वाद बाय वैशाली या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा सोप्या रेसिपीसह. धन्यवाद.